नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता जय नमः. श्री गुरुभ्यो नमः. साधना करण्याची 4 अंगे कोणती? ऐकूया परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे विचार. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे, त्याचे फार मोठे महत्त्व आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू आपल्याला दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही न भेटल्यासारखेच आहे. गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्य उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच आपले जन्माचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञेपरते दुसरे साधनच नसते. तोच त्याचा परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा असते. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.